नमस्कार. साधनाच किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बघा, आपण बीट म्हणा किंवा गाजर, त्यानंतर काकडी, हे आपण कोशिंबीर वगैरे बनवून आपण जेवणामध्ये त्या खातो, बरोबर की नाही. तर आता इथे बीटापासून आपल्याला अजून वेगळं काय बनवता येईल, तर या विचाराने मी आता इथे बीट बारीक चिरून घेतलेले आहे, वरती साल काढून, आणि कढई तापल्यानंतर त्यात थोडंसं तेल घालून, तेल गरम झालं की हिंग घातलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम इथे मंद ठेवायची, कढई जास्त तापवून घ्यायची नाही. त्याच्यानंतर इथे मी घातलेली आहे पिवळी मोहरी. त्याचे पिवळी मोहरीचे जे दाणे आपण लोणच्याला वापरतो ना, तर ते हे साधारण 2 पोह्याचे चमचे मी इथे घातलेलं आहे. हिंग आणि मोहरीची डाळ म्हणा, पिवळ्या मोहरीची डाळ, बरोबर. आणि कढई जास्त तापवायची नाही, तर काय होतं की आपली हिंगही जळून जाईल आणि ही जी डाळ आपण घातली तीही जळून जाईल. आता इथे बीटाचे मी 1 बीट इथं वापरलेलं आहे, साल काढून याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि हे आपण याच्यावरती घालून घेणार आहे. जर आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथे मी मंदच ठेवलेली अजूनपर्यंत. हे आपण जे काही करणार आहे रेसिपी, याच्यामध्ये गॅसची फ्लेम ही मंदच आचेवर असली पाहिजे. बीटाची कोशिंबीर वगैरे आपण करतो नाही का, बीटाचं रायतं, बीटाची भाजी, असे बीट वापरून भरपूर पदार्थ करतो. बीटमधून आपल्याला कॅरोटीन हा पदार्थ मिळतो, जो आपल्या त्वचेशी निगडीत आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. तर आपण झाकण ठेवून आता इथे 1-2 वाफा आणणार आहे. फार अगदी शिजवायचं नाही आहे, कारण अर्धकच्चं जर असं आपल्याला हे लोणचं आपण ज्या पद्धतीने बनवतो ना, जर असं करायचं आहे. आपण वरून तडका देण्यापेक्षा अशा पद्धतीने इथे आपण ती भाजी करून घेतो. भाजी म्हणा किंवा लोणचं, पण हे लोणचंच आहे ॲक्च्युली. आता इथे आपण सुरुवातीला हिंग आणि मोहरीची डाळ वापरली होती, त्यानंतर बीट. आता याच्यावरती बघा, ही कच्च्या टोमॅटोची प्युरी पोह्याचे 2 चमचे मी याच्यावर घालून घेतलेले आहे. अर्धा चमचा मिरची पावडर, आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. कारण मुलं काय करतात की मग सॅलड खायचं म्हटलं बीटाचं, तर नाही का, तर कंटाळा येतो त्यांना. मग हे असं जर रुचकर जरा चविष्ट करून ठेवला बीटाचं लोणचं, तर आपण कशासोबतही खाऊ शकतो. भात म्हणा, पोळी म्हणा, नाही का, तर त्याच्यामध्ये खायला जरा छान वाटतं. हे इथे आपण घातलेली आहे 1 छोटा चमचा काळी मिरी पूड. तर याच्यामुळे आपल्याला जरा तिखटाची चव अजून वाढणार आहे आणि छान लागेल खाताना, कारण मिरची पावडर आपण इथे अर्धाच चमचा घातलेली होती. आता याच्यामध्ये गोडवा जर म्हणाल तर हा नॅचरली बीटामध्ये असतोच, म्हणून तिथे आपण साखर घातली नाही. हे आपण मीठ घालून घेतोय. सैंधव मीठ मी वापरलेलं आहे. हे शुगर फ्री, ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा आरामात खाऊ शकतील. आणि इथे आपण घेतला आहे 2 चमचे लिंबाचा रस, म्हणजे 1 मोठा लिंबाचा रस इथे मी काढून घेतला होता, तो आपण याच्यामध्ये घालतो आहे. तर इथे आमचूर पावडर आपण घालण्यापेक्षा इथे 1 लिंबाचा रस आपण इथे वापरतो आहे. त्यामुळे आपलं खरंच हे लोणचं तयार होणार आहे आणि त्याला आंबट असा स्वादही असणार आहे. बघा, इथे आपलं तयार झालं आहे झटपटीत असं बीटाचं लोणचं. तर तुम्ही करून बघा आणि करून ठेवा. स्टोअर करून ठेवायला काही हरकत नाही. 8 ते 15 दिवस हे आरामात टिकत आहे. आणि मला कमेंट्स करूनही सांगा कसं झालं आहे काय ते. चला, तोंडाला पाणी सुटतं आहे ना फार. चला, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या साधनाच किचनला. धन्यवाद.